हिंदवी स्वराज्याचा संस्थापना बसा सर, बसा खाली. यांच्या चेअरमॅनला मस्तक होऊन बद्रीबाया आपल्या नवी मुंबईमध्ये पनवेल या ठिकाणी आपल्या या पनवेलच्या नगरीत खानदार कॉलनीमध्ये आज एक आगळा वेगळा सोहळा होतोय. आज आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं भवनाचा आपण शुभारंभ सगळ्यांच्या साक्षीनं पार पाडला. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी आलेले उघड बसलेले सगळे मराठा बांधव आणि सगळ्यात जास्त सगळा संघर्ष ऊन पाऊस अंगावर घेऊन समाजाचा लढा जिंकू लागतात ते खाली बसलेले सगळे माझे मायबाप बांधव. आता वरचं सरसकट नाव घेतलं बरोबर, पुन्हा तिला भर नको मग नाव घेतलं तो नावर तिला वेळाचे दांड इथं एक एक जुळीचा मग फेस कळला. मी एखाद्या नाव राहिले त्यांचा वार घेतो मग सोडून आधीच माय आशे मागा लागले कुणी येतं आणि मला धोरले ते त्यांच्या मनासारखं केलं नाही की तेव्हा माझ्या मागं फेसबुकला लागलाच. त्याच्या मनासारखं केलं तेव्हा तो पाटलासारखा माणूस नाही हो. पाटीलच खास ग्रेट माणूस. आणि त्याच्या मनासारखं नाही ऐकलं त्याने सोशल मीडियावर सुरू केलंच. म्हणजे अगोदर चांगला त्याचं नाही ऐकलं की वाईट. त्यांनी समाजासाठी काय केलं याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. मग काही वरची गुळगुळ लगेच बोलायचं नाही, लगेच खाली व्हायचं. आधी पाहतोच करायचं नाही. ते धंदा बंद जातात. मग आपण चाललं तुमचं सुख सुखान खूप जाऊन द्या. त्याला उभं राहायची सवय जत्रा नाही का निवडणुकीची. आपण तिथे बोंबलं खाली बसलो तरी त्याला उभं राहायचं असलं तर आपला काय ऐक नाही हे का काय काही काही दुसरा काही प्रॉब्लेम आहे सांगू का. त्याच्यामुळे काही उभं राहायचं राहून द्या. काय करा तुम्हाला आपली गरीबाची आपली एकजूट होईल जेव्हा चांगल्याचा चांगला तुरम खान सुद्धा बंगल्याच्या खाली येतो. गरीबाची जरी एकजूट असली चांगल्या 1.5 लाखाचा हिस्सा काय केला माहिती तुम्हाला. गरीबाची एवढी ताकद आहे. फक्त आपल्याला आपली ताकद कळाली. आपल्याला आपली ताकद नाही कळाली म्हणून आपल्या लेकरा बाळाचं आपल्या लेकी बाळीचं वाटलं झालं. आपण इतके गाफील राहिलो. आपल्या 5-7 पिढ्या मागे गेल्या. एवढ्याच पडलं त्या खाली उतरून आलं. बुलबुल बोलू नका. बाकीचे सगळे सतर्क राहिले, सावध राहिले. विचार करून बघा. शांत डोक्यानं नुसता आला बोलीला म्हणून आला कार्यक्रमाला बसला घरी जाऊन झोपला. शांत डोक्याने विचार करून बघा. एक 60 वर्ष ते 50 वर्ष फक्त मागे जा. आपण काय होतो आणि आपण बेसावध राहिल्यामुळे आपले आजच्या हाल काय. सगळ्या बाजूला आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. तेव्हा आपला समाज पुढे जाणार आहे. आपले लेकरं बाळं पुढे जाणार आहे. का बरं मी एवढं लावून धरलं. मी त्या वेदनेतून गेलो. मी गरीबाचं दुःख बघितलं. गरीब मराठ्यात आणि श्रीमंत मराठ्यात एकमेकाला विचारात घेतलं जात नाही. गरीबाला कुठं किंमत दिली जात नाही म्हणून गरीबाच्या लढाईत ताकदीनं उतरलो. तुम्हाला वाटत नाही का मला सुद्धा आमिष दिले असतील म्हणून. मला पण काही दाखवायचा प्रयत्न केला असेल पण मी डोळ्यासमोर फक्त गरीब आणि गरीबच मराठा ठेवला. कोणाच्या रूपाला हात लावला नाही. कधी मॅनेज झाला आणि मी काही इमानदार राहिलो म्हणून माझ्या समाजानं मला कधीच उघडं पडू दिलं नाही. कधीच उघडं पडू दिलं नाही. ह्या मराठ्यांनी मुंबई बंद पडायची ताकद दाखवली 70 वर्षात पाहिली. बंद म्हणजे बंद.
उलट लागलं म्हणावं. लय सभा बघितल्या पाटील, त्याला सांगा बरं. साऊंडवाला उगाच म्हणते खाली ये तुला दाखवतो. बरं खाली आल्यावर बघू जाऊन काय असं त्याला नाही का आपण आपली शक्ती दाखवली म्हणून आपल्या गरिबाला न्याय मिळायला लागला हे कोणी विसरू नका. इथून पुढच्या काळात मी तुम्हाला एवढं सांगायसाठी आलो, इथून पुढच्या काळात एकजूट कायम राहू द्या. पक्ष येत राहतील, जात राहतील, सत्ता येतील, सत्ता जातील, पण समाजावर होणारा अन्याय थांबत नाही. एकजूट आपली असली तर होणारा अन्याय थांबतो. म्हणून पुढच्या काळात एकजूट कधीच फुटू द्यायची नाही. पाणी वाटणार जरा खाली बसत होता काय भाऊ करायला लागला वगैरे टेका वशी टेका ते माझ्याकडे देण्यात ना पाण्यातच तुटून पडली सगळे टेका आपलं जायगर ते काही अडचण नाही. आपण जमतो कशासाठी, आपण एकत्र येतो कशासाठी, नुसती गर्दी दाखवायला नाही. त्यातून आपण समाजाला आणि समाजाच्या लेकराला देणार काय हे आपल्या पुढं उत्तर असलं पाहिजे, हे आपल्या समोर ध्येय असलं पाहिजे. नुसतं जमायचं म्हणून नाही जमायचं, कुणीतरी बोलवलं म्हणून नाही जायचं. समाजाचं काय होणार आहे आता, बिल्डिंगहून बघायचे दिवस नाही राहिले. आता खाली उतरणे तर जगत नाही तर जगत नसतं. बिल्डिंगहून बघणाऱ्या बिल्डिंगवरच राहायचं, गोदावरीला पूर आल्यासारखं. खालचे पुन्हा मदतीला येत नाही, ते मदत पाहिजे आम्हाला बिल्डिंगहून बघत होता, खाली उतरायला रोग आलता का त्याला. आणखीन आपल्या अंगातली पाटीलकी जरा सोडून द्या. याच पुण्यानं आणि याच मुंबईनं महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली. महालामध्ये राहणारी मायमाऊली पुण्यात हातात चहा घेऊन रस्त्यावरती उभं होते की गरीब मराठ्यांच्या पोरं मुंबईला चालले चहा द्यायचा, बंगल्यातली मालातली. कारण त्या मायमाऊलीला कळलं आता हीच वेळ आहे की आपण समाजाला साथ दिली पाहिजे. आता इमारतीचे बिल्डिंगचे दिवस नाही राहिले. एकमेकाला मदत करायला एकमेकाला धावून जावं लागणार आहे, तेव्हा आपण जगणार आहे. नसता सगळे आपल्या विरोधात आहेत. बघा मग तुम्हाला काय करायचं. मला एक तर कधी भाषण येत नाही, मी आहे ते ठोक आणि सरळ तुम्हाला सांगतो. हे मराठा जर मुंबई बंद पाडायची ताकद दाखवतो तर मराठा किती ताकदवर आहे हे समजून घ्या. आणि मला वाटतं तुम्हाला मुंबईत भिले नाही असं माझ्या एकट्याचं म्हणणं आहे. बाकीच नाही सांगता येतं मला, पण माझ्या एकट्याचं म्हणणं आहे की मुंबईत तुम्हाला आणि मला भिले नाही. सरकार आपल्याला भेलं आपल्या भाकरीला. पहिली त्याने उपाशी मारलं, पाणी दिलं नाही, गाड्यावाले बे मासे धरायला लावले, मेलेन पोर उपाशी. आणि मराठ्यांनी एकच आरोळी ठोकली, मुंबईला अन्नधान्य कमी कामा नाही. ट्रक ट्रॅक्टर सुरू झाले आणि त्या भाकरीचे ढिगलं बघून सरकारला असं वाटलं असेल सोपं नाही होय. मग मला माहिती आहे मी कसं सांभाळायचं. लय अवघड होते. लोक म्हणायचे मुंबईला नेल्यावर काही करते. म्हणलं मी मराठीच्या पुढं नाही, मराठी माया पुढं नाही, शांततेत जाणार, शांततेत वापस. कारण प्रत्येकाला वाटत हे बेकार लोक जे आता मुंबईत गेले नाही किंवा पुण्यात गेले कार्यक्रमच करून मागायचे. आणि आम्हाला असंच फुगिलंय कोणी बी मराठी कार्यक्रम करते तू पाटील हा हा म्हणलं की घातला गोटा. घेणं नाही देणं नाही, आपला इतका वापर केला लोकांनी. आपण संयमाने सुद्धा आपला समाज आणि समाजाचे लेकर बाळ लेकीबाई मोठे करू शकतो. गोटा घ्यायचा आम्हाला घेऊ ना कवा बी. आणि त्याचा गैरफायदा मग बाकीच्यांना उचलला. नुसते भाकरी ढिगलं पडले, सरकार फुल टेन्शन मध्ये आलं. त्यांनी ओळखलं जर भाकरी इतकी आहे तर हे काय मुंबईतून जात नाही, त्याच्यापेक्षा आरक्षण दिलेलं बरं. कसे ठेप्याला आले आणि ढिगलं बी साधे नव्हते आणि पुट्टे बी इतके कलाकार आहेत. तुमचा तर केसच काढला होता, तेवढाच पडायचा राहिला होता फक्त.
पोटे इतके बेकार आहेत. पहिले दिवशी पारले येऊ द्या म्हटले, पारले का सांग काय करता. दुसऱ्या दिवशी म्हणते क्रीमचा आहे का नाही, नको मग. इतके मोठे कलाकार आहे. अख्खी मुंबई मला पहिले माहीत झालं होते नसतं का डायरेक्ट रोडला लावायचं, ते पळवतं म्हणून. ते मोठाले अधिकारी यायचे ते म्हणायचे पाटील ते तेवढे एकदा पोरायला सांगा, ते आमच्या बॅरिकेडवर बसले पळत येत. म्हणलं बॅरिकेड कसं पळून बसाय, मला माहितच नाही त्यात चाक आहेत म्हणून. हे सोपे नाही, काय करतील. पण एक लक्षात घ्या, कुणाला त्याचं वाईट नका वाटत. मुंबई ही आमची मायभूमी आहे. न्याय देणारी ती भूमी. गरिबाचे लेकर मुंबईत आले, मुंबईचं जीवन जिवंत करून गेले. त्यांना वाईट म्हणू नका. तुम्ही आमच्या तिकडे येता, तुम्ही कुठं गाड्या लावता, काही करता. आम्ही म्हणतो कम लावली जमून. मग आता नवीन पोर आहेत त्यांना मुंबईतलं माहित नव्हतं, लावली असं रोडवर, काय फरक पडला का? का तो आज ते म्हशी बांधलेले आहेत का तिथं, म्हणून तो कोठा बंद पाडला. गरीबाचे लेकरं जर न्यायासाठी आले, तुम्हाला काही हरकत नाही त्यांना सहकार्य करायला. पण मुंबईनं खूप सहकार्य केलं. मी मुंबईतल्या सगळ्या मराठ्यांचे, कारण याच्यात काही सत्कार केलेत काही घरात पुन्हा ते मध्ये घेत होते का मग नवसाचे, त्यांचे सत्कार झाले ना आम्ही. त्याच्यामुळं आमच्या वतीनं मराठा समाजाच्या 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं प्रत्येक काम करणाऱ्या घराघरातल्या मराठ्यांच्या मुंबईतल्यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचा आभार मानतो. आपण खूप हे ताकदीनं लढाई लढलो आणि जिंकले सुद्धा. तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबाचे प्रश्न सुटतील. तुम्हाला जिथपर्यंत सुटते तिथपर्यंत सोडा, नाही सुटले काही तर मला पण सांगा. मला जितकी तुम्हाला साथ देता येईल, जितकी सोडवता येते तितकी मी ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा राहून गरीब मराठ्यांसाठी मदत केली. आणि असं काही म्हणू नका. लोक म्हणतो बाबा मुंबईत मराठी नाही झाली, कोण येते एका कॉलनीचं जर एवढं गाव आहे, आमच्या मुंबईत गोळा केलं तर मुंबईत बंद पडते का? पण तुमच्यातच नुसतं एकच म्हणायचं मराठ्यांनी फक्त आझाद मैदान बघायला जायचं. वा सगळ्या काम बंद, ड्युटी फुटी काही नाही. आपण आपल्या ताईला मागं गाडीवर बसायचं आणि आझाद मैदान जायचं. तुम्हीच मुंबई बघून पडता ना, आम्हाला ही सुद्धा गरज नाही. आपलं आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी बाहेर पडावं लागतं. आणि ते कधी काही शिकत जा. आपल्यातले मतभेद सोडा, वाद करू नका. आपल्याला वाडा ताड्या काही म्हणतो बरं का मी, तुम्ही नाही. काही दुकानं बंद पडल्यामुळे माझ्या असे मागं लागले ते म्हणजे तिने आमचं दुकान बंद केलं सगळं. फाळका नाही का, याची वर्गणी घे त्याची वर्गणी घे, त्यातून फाळका हानी हो, फाळके भुळक्याच बंद करून टाकले. किती दिवस? एकदा आपल्याला सगळ्यांना मिळून विचार करावा लागेल की गरीब मराठा समाजात बळ वाढलं पाहिजे, त्याचे लेकर बाळ सुधारले पाहिजेत. याच्यासाठी आपण पुरी ताकद लावू. आता एक गोष्ट आपण केली, गडबड आहे तुम्हाला, बोलू का मग थोडा टाइमला जायचे? मी आहे काय मग पुढे तुमच्याकडे बी की माल येऊ? आम्हाला वाटलं आमच्याकडेच आहे. 9 वाजले, आमच्याकडे 9च्या पुढे असते, थोडी इतक्या लवकर नसतं आमचं. तुमच्या पायाला हात लावून सगळ्याच्या साखळीत आहेत तेवढ्याचे. तुम्ही किती श्रीमंत असाल, तुम्ही किती गरीब असाल, फक्त दारू पिऊ नका. मी जिवंत आहे तर तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाला तुमचा पोरगा म्हणून रक्त सांडेपर्यंत जळत राहिली. फक्त तुम्ही दारूपासून लांब जा. तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब असाल, आणि तुम्ही काय करता मग? ते काम माझ्याकडे लावायचं का? माणूस हो, तुम्हाला एक काम सांगतो, करता ना? तुमच्याकडे जात आहे, त्या दारू पिल्या नाही याच्या भाकरी बंद करा. तुम्हाला काय करायचं, तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीमागे, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. याच्या भाकरी बंद करा, आता दारू सुटेल. आपले मतभेद आहेत, आपले भांडणं होतात ना, विनाकारण राजकारणासाठी वाद करू नका.
विनाकारण राजकारणासाठी वाद करू नका. कोणी जर कोणावर केसी केले असल्या तर कोर्टात जाऊन मागा घ्या. ते दिवस आहेत आता. वाईट दिवस आले मराठ्यांवरती की आपण आपल्या केसेस करू नका. पटलं नाही त्याला वर्षभर बोलू नका, त्याच्या विरोधात जाऊ नका. आपण आपले एक एक उभा करायचं बघू. मी काय केलं, ग्रामीण भागातून गरीब मराठ्यांची वेदना घेऊन रस्त्यावर आलो. मराठ्यांना आरक्षण दिलं. आज 3 गोष्टी झाल्या तुमच्या, त्याच्यापेक्षा जास्त असतील पण मी 3च सांगतो. पहिली, आज शिक्षण खूप महाग झालंय. किती पैशावाला असो किंवा किती गरीब असो, शिक्षण करणं लेकीबाळीचं लेकराबाळाचं खूप अवघड झालं. तुम्हाला आता फीस मध्ये सवलत मिळणार आरक्षणामुळे. 2, तुमचे लेकबाळ नोकरीत जाणार आहे सगळ्या क्षेत्रात. पोलीस, महसूल, रेल्वे, इंजिनियर, MBBS जे असतील जेवढे क्षेत्र आहेत त्या सगळ्या क्षेत्रात राज्यापासून केंद्रापर्यंत तुमचे लेकरं आता नोकरीत जाणार. आणि 3रं काम झालंय, केंद्रापासूनच्या सगळ्या कृषीच्या सिंचनाच्या योजना त्या आरक्षणामुळे तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला घरकुलं मिळणार आहेत, तुम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या योजना मिळणार आहेत. 3 कामं झाले. आता एक नवीन काम हातात घ्यायचं ठरले. शिकतील पोरं, नोकऱ्याला पण लागतील, पण आपला समाज आपल्याकडे व्यवसायाकडे नेणं आपल्याला लय गरजेचं आहे. म्हणून आता ते काम आपण हातात घेतलं. आरक्षणाचं राहिले थोडं आणखी, ते मी घेतो, त्याची काळजी नका करू तुम्ही, ते मी घेणार. पण मराठवाड्याचं हैदराबादचं गॅजेटियरचा JR निघाला. मराठवाड्यातले सगळे मराठी आरक्षणात जाणार. फक्त तेले बुळबुळ करते दवाखान्यातलं म्हणून थोडं काम माने चाललंय एवढंच, नाही त्याला दम निघत. त्याचं कसं आहे, गोडांमधला बारदाना असल्यासारखा खेळ झाला. बारदाना कळतो तुम्हाला, नसलं कळत तर जाऊन द्या मग दुसऱ्या बारी सांग. तसा खेळ झाला त्याचा. त्याच्यामुळं दमाने चालू. पश्चिम महाराष्ट्रातले 4ही गॅजेट लागू होणार. सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचं गॅजेटियर लागू होणार. पुणे संस्थांचं आणि औंध संस्थांचं सुद्धा गॅजेटियर लागू होणार आहे. म्हणजे अर्धा कोकण सुद्धा जातोय. त्याविषयी कोकणातलेच लोक आले त्यांना माहिती, तुम्ही साक्षीदार आहेत ना. हा, मीडियावाल्या पुढे सांगतो बरं, खोटं बोलून आलं. ते आले ते म्हणजे आम्हाला घ्यायचं, आम्हाला आरक्षण घ्यायचंय, ज्याला नाही घ्यायचं त्याला नको घेऊ ना. आणि त्याला गरज बी नाही. एका टिकल्या त्या 2 टिकल्या, त्याला काही गरज लागत नाही. मी शेया नाही था, त्याला गरज नाही. तिथल्या गरिबांना वाटतं आम्हाला पाहिजे, मी देणार. मला तरी वाटतं सातारा संस्थांमधून 2ही जिल्हे जातील. ती वाटतंय. मी तुमच्या पुण्याचा आयुक्त साहेबाला विचारून घेईन, कारण त्याचा अभ्यास सुरू आहे. म्हणून मला वाटतं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सुद्धा सातारा संस्थांच्या गॅजेटियरमध्ये पूर्ण बसतो. पूर्ण रायगड, ठाणे, पालघर ह्यो सगळा पट्टा, मुंबईसह त्यात पुणे पण येत आहे. म्हणजे डबल नोंदी निघू शकतात. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरमध्ये सगळा पट्टा जाणार. कारण बॉम्बे गव्हर्नमेंटचा प्रदेश ह्यो वापी सिलवाशापर्यंत होता. ही खूप मोठा प्रदेश होता. त्याच्यामुळे तेही गॅजेट लागू केलं तर मराठा आरक्षणापासून राहत नाही. म्हणून मी सांगत असतो मराठा समाजाला की आपण हमेशाच काम आहेत आपल्याला, हमेशाच आपल्याला गडबड आहे, हमेशाच आपल्या धकाधकीचं जीवन सुरू आहे. याच्यातून वेळ काढून आपल्या लेकरा बाळाला आपल्याला आयुष्याची भाकरी द्यायची. चंद्र सूर्य असेपर्यंत त्याला उडाला नाही पाहिजे अशा गोष्टी द्यायच्या, तात्पुरत्या काही कामाच्या नाही. जसं की लाडकी बहीण 1500 दिले, मतदान झालं का 1500 नाही 150 नाही. आपण हुशार कधी होणार आहे? आपल्याला जर एखाद्याने फसवायचं ठरवलं तर आपण त्याला सहज फसवून देतो. बाकी त्यांनी त्यांच्या लेकराला आयुष्याचं घेतलं. माझा मराठा समाज त्याच्या समाजाला आणि लेकराला आयुष्याचं कधी घेणार आहे? तुम्हाला असं वाटत नाही की माझ्या पश्चात, माझ्या पुढच्या पिढीला कोणापुढे हात पसरायची गरज नाही लागली पाहिजे? या भूमिकेत मराठा समाज येणार आहे नेमका कवा?
आपल्याला त्या भूमिकेत अगोदर उतरावं लागणार आहे. आता मला द्यायचं, माझ्या पुढच्या पिढीला द्यायचं, तर कायम टिकणारं द्यायचं. त्याच्यासाठी आम्ही वेळ पण देणार आणि आपण वेळ दिला तर आपला समाज मोठा होणार. आपल्याला हे शिकावं लागणार आहे. आपल्याला नादी लावले ती लाडकी बहीण 1500 रुपये, 1300 रुपये आणि रोज बातम्या द्यात आता 3000 आणि पैसे द्यायला. यांच्या फसवणुकीमुळं आणि आपण सावध न राहिल्यामुळं आपला समाज डुबायला लागला. लांबचा विचार करा. त्याच्यामुळे आपण ना सावध झाला पाहिजे. आता त्या लाडक्या बहिणीच्या नादात त्या आनंदाचा शिरा एक असतो, दिवाळीत दिवशी ते भुंगे लागले डाळ आणि तेल, ते वांगणासारखं तेल. आता हे काय इकडं ओरडत इकडं ओरडत असे रेल्वे तयार झाली तिथं मुंबई. आणि ते अधिकारी आलो माहिती मा कॅम्प उशिरा सुरू होतं. मी काय कैसे टाकली सुरू व्हायला. ते अधिकारी आले ते म्हणले साहेब ते हिंदी जोडीत होतं, मला हिंदी येत नव्हती पण जमलं आमचं दोघांचं. तसं ते मला काही फेकायचा, मी त्याला काही फेकायचो. त्याने हिंदीत सांगितलं बडे बडे बच्चे म्हणजे बनायलावरच ना आपले. आता बडेच नाही तर काय ते का बारीक होतो बनायलावर आणि रुमाल बांधलो असं दिसायचं ते ते पुढचं अधिकारी कशाला बोलून त्याला ते असं करायचं. जी सर. आता हे काय सरण काय हिरो खटकून मांडी घालायचं लगेच बेसन भाकर लगेच ठेसाला हाण लगेच निघाला रेल्वे करी. ते आलं ते म्हणला असं एकच काम करायचं. म्हणलं काय करायचं बा इतका करू. म्हणलं कित्ता ते म्हणे रेल्वे ट्रॅकवर ते स्टेशनवरती पोरांना झोपू द्या काय अडचण नाही. फक्त हे काय करतात म्हणे एकामेका शिरत धरतात आणि त्यांच्या हातात भोंग येत म्हणे आणि नुसती पळवते म्हणे टॉय कधी. आणि त्याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी घातला म्हणजे देवटा पाय तेवढं करू नका हो आम्ही काही कमी पडत नाही. मला सांगतो आता ऐकतात का कसे भाऊ. म्हणजे आपल्या पोरांनी कोणाला त्रास नाही दिला, कुठल्या माय माऊली दिला. मुंबईतले एक बी माय माऊली म्हणत नाही की मराठीच्या लेकरांना त्रास दिला त्याला मराठी म्हणते. हो हे खरं आहे. ते आम्ही हसलो खेळलो बागडलो त्या अंगणात. मुंबई हे महाराष्ट्राचं अंगण आहे. ते एक माया देणारं न्याय देणारी ती मुंबई भूमी आहे. तिथं लेकर आले तर ते तुमचे. पोरांनी कोणाला त्रास दिला नाही आणि आता तर आपल्याला दिल्लीत जायचं. कोणाला यायचं मग दिल्ली कुठे ती बंद. आपल्याला आपल्याला आपल्या समाजाला हुशार करावं लागणार. आपल्या लोकांना मुंबई माहित पाहिजे, कोणचे ऑफिस कुठे आहेत हे माहित पाहिजे, कोणचे कार्यालय कुठे आहे हे पण आपल्याला माहित पाहिजे. दिल्लीपर्यंत आपला राजा, आपल्यासाठी अटकपर्यंत राजा आपले छत्रपती शिवराय लढत गेले. आपल्या राजाने तेजस्वी ध्वज कुठं फडकेला आपल्याला माहित पाहिजे. कोणती दिल्ली कुठं फडकायला आपण स्वतः नजरानं बघितलं पाहिजे की माझा राजा या देशातल्या जनतेसाठी लढलाय. आपण बघितलं पाहिजे. का वर्षातून एक दिवस द्यायला काय अडचण. आपण लग्नाला नाही जात का 3-3, 4-4 दिवस. एक दिवस आपल्या समाजासाठी सुद्धा आपण वर्षातून एकदा बाहेर निघलंच पाहिजे सगळ्यांनी. एकदा आता तारीख डिक्लेअर झाली चलो दिल्ली. रेल्वेने जायचं, भाकरी त्या रेटून घ्यायच्या, आपण आपलं गठडो पाठवलं. कोणाला मागायचं काम नाही. भूक लागली उतरला ती लगेच सुरू लगेच पुढं पण शांततेत. पण दिल्लीत मराठ्यांनी जायचं, थांबायचं नाही. कारण मी आता असं करतो, मी समाजाला उंचीवर न्यायचं काम करतोय, बळ द्यायचं काम करतोय. मला जळायला लागले. एक जण आलं ते म्हणलं याला गोळ्यात चाला, त्या शिळ्याच्या लेंड्या औषध गोळ्या ते आमच्या तिकडचं एक तुम्हाला नसं माहित. कचरा केला त्याचा कचराच केला ते असं जातच खाताय मायावर.
त्याचा असा कचरा गेला, त्याचा असा वट होता, आता चष्मा काढा तरी असा 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 होतो. या काळात दिसतो कसला लहान. त्याचं कारण सत्य असून सुद्धा अजितदादाच्या आणि फडणवीसांच्या पायावर पडल्यामुळे त्याला माझ्या मॅटर मधून घातपाताची क्लिअन्सी दिली. पण मी खंबीर आहे, त्याला पण माहिती मी काय चीज, मी एवढा सोपा नाहीये, त्यांना चांगला माहिती नमुना कसा आहे. तुम्हाला बारीक दिसतो म्हणजे मला काय कुस्त्या खेळायची हमाली करायची, पण शिरायला मी एकटा पक्का आहे. त्यांनी माझा घातपात करायला ठरला. आता माणूस कधी काम करतो असलं, समोरचा समाज रेटला नाही किंवा समोरचा माणूस रेटला नाही तर असले चाळे कर, याला गोळ्या घालन, त्याला औषध घालन. आता औषध घालायला आणि गोळ्या घालायला मिरी सुईचा होईल. तो ह्या नेटवर्कात तिथं पूर्वी कसं बैरजी नाही, अगोदरच सगळं बघून यायचे, छापा टाकायचे, छत्रपती शिवराय रातची आमुष्या दिवशी ठिकाण सगळा. तसं तो हा जेवढी साखळी येतोय ती सगळी तोडून आम्ही तोयाच गोटातून माहिती मिळवली की तो आमचा घातपात करणार आहे. तो हा सगळा कोथळाच बाहेर काढला सिस्टीमचा, त्याच्या पुऱ्या सिस्टीमचा कोथळाच बाहेर काढला. कारण हे 25 ते 30 वर्षाचे पहिले घडलेले. त्यांनी जर काही केलं तर कोणाला माहित होत नव्हतं, पुढं काय करायचं हे पण माहित होत नव्हतं. ही पहिली वेळ व्हायच्या अगोदर माहित झालं. बरं मी काय केलं असं, गरिबाच्या लेकरासाठी मी लढतो, तुम्हाला मारायला निघणार. गरिबाच्या समाजाचे लेकरं लेकीबाई मोठ्या झाल्या पाहिजे म्हणून रात्रंदिवस मी झुंजतोय. तुम्ही आम्हाला मारायला निघणार, आम्ही मराठी एवढे सोपे आहे का? त्याच दिवशी तेव्हा मला नार्को टेस्ट करायचे म्हणलं, एकदम बेस्ट झाला, लगेच रेडी. मी सगळ्यात अगोदर अर्ज केला, इमानदारीने सांगतो तुमच्या साक्षीनं, सगळ्यात अगोदर मी अर्ज केला की नार्को टेस्टला मी तयार आहे. दुसरा अर्ज केला, मला तुमचं पोलीस संरक्षण नको आहे का आपल्या संग एक बी, कारण मैदान मोकळं पाहिजे ना. त्याला गाडी अंगावर घालायची नाही, परत त्याला माणसं मारायला पाहिजेत, मला हाणायला आले पाहिजेत, मैदान मोकळं. मी एकटा गाडीत फिरतो, 2-3 पोर आहेत आणि मी आहे. तुला जावा यायचं तवा येईल. तुमचं 5 जणांचं काय मिस्टेक आहे रे? अय 5 जण काय भागलं काय? कुणबी प्रमाणपत्र निघाले तुमचे, नाही तर गप तरी बसा. इथं ऐकू दे मला तुमचा 5 जणांचा आरडा. इतक्या जण 5 जण येणार तुम्ही, फक्त शांत आवाज यायला लागला तिथून इकडं. ही मोकळी मी स्वतः केली. एक तर मी क्षेत्रीय मराठा आहे, खानदानी शहान मोकळे आवला दे, मी भेट नाही कोणाला. भेटायचं ना समोर समोर खेटून चाल, मी मोकळा आहे. पोलीस सगळे नाकारले. मला तर काल परवा अशी माहिती मिळाली, मी इकडे आल्यावर मी अर्ज केला, मला पोलीस नको तुमचा एक पण. जालन्याच्या आमच्या SP नं आणि देवेंद्र फडणवीसनी सगळे पोलीस माघारी बोलवले. जरूर वाद तत्परता आहे. मी तर अर्ज स्वतःहून दिलाय, मला गरजच नाहीये, पण माघारी सुद्धा बोलवले. होती की मोकळा रान. माझं देवेंद्र फडणवीसला आणि जालन्याच्या SP ला म्हणणार, त्या 3 आरोपी आहेत ते घातपात करणार. ज्यांनी ते कट धनंजय मुंडेला धरून रचला ते 3 आहेत. त्यांनी कबुली दिली. धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलाच्या घातपाताची 2.5 कोटीला सुपारी दिली होती हे त्यांनी कबूल केलं. मग तुम्ही जालन्याचा SP गृह मंत्रालयाला अर्ज करून त्याला अटक का करत नाही, चौकशीला का बोलत नाही? फडणवीस साहेब म्हणून जरांगे बोलला तर मग हटत नाही. तुम्हाला सांगतो याचे पडसाद वाईट होणार आहे ना, तुम्ही जर त्याला चौकशीला घेतला नाही तर. हे पडसाद खूप उमटणार आहेत एक ना एक दिवस. जर त्या आरोपीने सांगितलंय तर याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला? त्याच्या रेकॉर्डिंग आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत. ज्या दिवशी घातपात करायचा होता आम्हाला कळालं त्या दिवशी तो रात्री 12 वाजता त्या आरोपी संघ बोललाय. याच्यापेक्षा सरकारला काय पुरावे पाहिजे? तुम्ही सोडता रे
तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही सोडतात, पण फडणवीस साहेब सत्ता बदलत असती त्यावेळेस मुळात जळा सकट बाहेर काढणार. मी सोडणार नाही कोणाला, कारण मी पण लय खुनशी आहे. तुम्ही आज तुमच्या हातात आहे म्हणून करताल. काँग्रेसला कधीच वाटलं नव्हतं त्यांची सत्ता जाईल म्हणून. त्यांना ते समुद्रासारखे वाटायचे. गेली. भाजपला कवाच वाटत नव्हतं आम्ही सत्तेत येऊ, भाजप सत्तेत आलं. तुम्हाला गर्व झाला असेल, सत्ता कायम राहील. मराठ्या पुढे मी तुमची सत्ता टिकूच देणार नाही. कारण जर तुम्ही एवढा अन्याय करणार असले, इतके सबळ पुरावे असून सुद्धा जर तुम्ही घेत नाहीत, मी तर त्याला घाटाला खंबीर त्याला कवाई म्हणा. मी पुरळे सुद्धा 3दा 2 टक्कर देणारा माणूस आहे. तर महाराष्ट्रातला तर तू स्वप्न सुद्धा बघू नको. तू म्हणशील मी गाडी अंगावर घालीन, ट्रक अंगावर घालवीन, काही घाल. प्रत्येक गावात मराठा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या, प्रत्येक गावात. तुला तर इकडून तिकडून गोळा करून आणायला लागते. किरळ लागलेले मोकळं, पण आमच्या प्रत्येक गावात आर झाले. जिथं तू करायला येशील ना, तिथं 1 घंट्याच्या आधी 1 लाखापेक्षा जास्त पोरं तुला दगड घेऊन आता दिस. ते स्वप्नच बघू नको तू. आणि जर त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी जर आता साक्षी दिली, घातपात करत होतं, तर अटक करायला हरकत नाही. बरं ते जर नाही म्हणले, ते 3 आरोपी करा नार्को टेस्ट. एसपींनी अर्ज करावा कोर्टात की या तिघं खोटं बोलतात म्हणून आम्हाला नार्को टेस्ट करायचं, आणि त्याच्याबरोबर आमची दोघांची पण करा, माझी पण करा. पण याचं दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. आणि तुम्ही जर याला पाठीशी घातलं, आपल्यापाशी सुट्टी नाही. मी तर सोडणार नाही. कारण समाजाच्या मुळावर बसलेला संतोष देशमुखांचे किती हाल आहे. तुमच्या घरातला लेकरू असतं तर तुम्ही गप्प बसले असते का? महादेव मुंडेचे काय हाल झाले? त्याच्यात एवढून लेकर आहेत. एकुलती एक माय माऊली घरात महादेव मुंडेच्या. ही वाईट परिस्थिती करून ठेवली यांनी. आणि सातत्यानं परत दादागिरी, खुन. मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. तुम्ही किती नादी लागा, इथून पुढं नादी लागला तो हा बाजार उठलाच म्हणून समजू. जालन्याच्या पोराने कसं केलं, आमच्याकडे सुरू केलं तर तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो. हा तुम्ही म्हणताना आता मला लयच लागेल, 5 मिनिटं म्हणली होती. जालन्यात असं सुरू झालं. पालकमंत्री आम्हाला जालन्याला, आम्ही सांगताना सांगितलं होतं, पालकमंत्री व्हा, मंत्री व्हा, विकास करा, काय मजा करायची ती करा, फक्त इथं जातीवाद करायचा नाही. 1.5 साल केलंच, दमच नाही केलंच. स्वतःच्या प्रमाणपत्रावरती, काय म्हणते त्याला, लेटर पॅडवरती डीपीटीसीचे पैसे कामच वाटून टाकले. कलेक्टरच्या शिवाच्या सह्या शिवाय ते पैसे जात नाहीत. जिल्हा परिषदेचे किंवा महानगरपालिकेच्या शिवाच्या सह्या लागतात. डीपीटीसी मध्ये कलेक्टर आहेत, कोणाच्याच सह्या नाही. जालन्याच्या पोराने कोर्ट टाकला, 70 कोटी वाटलेल्या खोटे काम त्याला स्थगिती दिली. मला वाटतं काल मी 56 कोटीच्या कामाला काय स्थगिती दिली. पुन्हा असले काम यायचे. तुम्ही चांगले काम करा, मराठी तुमच्या पाठीशी आहेत ना. हे तुम्हाला सांगण्याचंच कारण एवढं, आपण प्रत्येक क्षेत्रात विषय सोडून देतो म्हणून तुम्हाला एवढं बाळ सांगितलं मी आतापर्यंत. इथून पुढच्या काळात काही सोडून द्यायचं नाही. मराठ्याच्या विरोधात गेलेल्या माणसाला निवडणुकीत पाडायचं म्हणजे पाडायचं. भलं त्याची संख्या लय मोठी असेल, एका गावात आपली थोडी असेल, त्याचा का प्रचार करणार आहे? ती विधच करते, त्याची थोडी आहेत ना, मागा मागा चलत येत. जिथं ते थोडी आहेत तिथं शर्टाला धरून मागा मागा चलत तशी. पण मतदान आपल्याला नाही काय. इथून पुढं मराठीनेच सहज वागायचं. मराठा जातीच्या आपल्या लेकरा बाळाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात काम केलेल्या माणसाला मतदान करायचं नाही. त्याच्या संग फिरलं तरीच चालेल, पण मतदान नाही. मी असो नसो, ही मोहीम तुम्हाला सुरू ठेवावं लागणार आहे, तर समाज जिवंत राहील, तर समाजाचं वजन राहील. कोणी गोड बोलला गेलं की सोडून दिला, अजिबात सोडायचं नाही. कोणची लढाई लढताना ताकदीनं लढायची. आरक्षणाला पुन्हा लढायची वेळ आली तरी आपण ताकदीनं सगळ्यांनी एकजुटीनं उभा राहायचं, पुन्हा लढाई जिंकायची.
हटायचं नाही. तुमच्यावर संकट आले आम्ही धावून यायचं, आमच्यावर संकट आले तुम्ही यायचं. हे बळ आपल्याला एकमेकाला द्यावं लागणार आहे. आणि आता शेवटी सांगतो, राजकारणातले मराठी थोडे शहाणे व्हा. तुम्ही एकमेकाला 100% पाडा, पण जातीचा विषय आला ना, अंधारातून का होणार पूर्ण ताकद समाजाला द्यायची, पूर्ण ताकद. हे सुद्धा राष्ट्रीय महाराष्ट्रातले सगळे मराठी शिका. आपण गरिबाची आपली एकजूट अशी सुरू ठेवू. अन्याय होणार आहे तर गरिबावरती, अडचण येणार आहे तर गरीबाला. त्यामुळं शहरातला असो किंवा ग्रामीण भागातला असो, दोन्ही मराठी आता एकत्र पाहिजे. तुम्ही तुमचं धकाधकीचं जीवन जगता येईल. तुम्ही नोकऱ्याला तुम्हाला सारखं पळावं लागतं, लक्ष द्यायला वेळ नाही. पण ज्यावेळेस वेळ येईल ना, त्यावेळेस आम्ही सुद्धा तुमच्या मदतीला पाहिजे, तर तुम्ही सुद्धा आमच्या मदतीला पाहिजेतच. ही जोड आपल्याला करावाच लागणार. तुम्हाला शहरात कोणी अन्याय करायला लागलं, तुम्ही सहन करताय. आम्ही तुमच्या मदतीला आहेत हे जर तुम्हाला कळालं, तुम्ही कोणाला अन्याय करणार नाही, पण झालेला सहन नाही करणार. म्हणजे शहरात तुम्हालाही जगता येईल आणि तुमच्या बळावरती खेड्यातल्याही मराठ्यांना जगता येईल. आमचं शहरात काही काम असलं तर तुम्ही करताल, तुमचं खेड्यात काही असेल तर आम्ही करू. ही सांगड आपल्याला घालावंच लागणार. आणि मुंबईतल्या मराठ्यांनी, मी त्याविषयी मुंबईला कार्यक्रमाला आलो होतो, विरेन भाईचे तेच दिसायला, मुंबईतल्या मराठ्यांनी कोणाला भ्यायची गरज नाही. वाटा जायचं नाही, भ्यायचं नाही. आम्ही आहेत ना, तुम्हाला काय करत नसतं, कोणाला काही आयला म्हणू द्या, आपलं गवा सगळं निघत म्हणायची इकडं. ते टेन्शन घ्यायचं नाही, कारण हे आपल्याला एकमेकाला साथ देऊन सांभाळावं लागणार आहे. नसतं आपली फसवणूक. बघा सारथीचा विषय काय, नुसती सारथी दिली, निधी नाही. परदेशात पोरं आणि पोरी शिकायला गेलेत, ते लेकर तिकडे आहेत, सरकार फेलोशिप देत नाहीये. त्या बापाने पैसे पाठायचे कसे? आता पीजीचे परीक्षा आहे, आता त्याच्यात आपल्या 56 जागा कमी केल्या विनाकारण. मी आताच पण पुण्याला याचं सांगितलं, पुण्यात हसन मुश्रीफ साहेबाला फोन करून सांगितलं, साहेब हे बरोबर नाही, मराठ्यावर अन्याय होता कामा नाही. ते होते निवडणुकीच्या त्या पोळ्याच्या जत्रात बस ध्यानात नाही राहत, पण त्यांनी ते थांबवलं आणि सांगितलं की मी ते करतो. गेले 56 पोरं पुन्हा हे करावं लागतंय. त्याच्यात गरीबाच्या लेकीबाई पण होत्या. माग MPSCचा विषय होता, जवळपास 20,000 सारथीच्या काही पोरांचा आणखी विषय, तेही मार्गे काढायचा. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ निधीच थांबेलाय. मला कळालेलं खरंय खोटं माहित नाही, मी खात्री करून बोलत, पण तरी बोलतो. हे अंदाजे धरा. मला आत्ता नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं, कॅबिनेट मंत्री नरेंद्र पाटील साहेबांनी, नाही ते नाही सांगितलं, ते वेगळंच सांगितलं. त्यांना मी आता पुण्यात बोललो, म्हणलं अध्यक्ष तुम्ही, मंत्री तुम्ही, MD तुमच्या हातात. मग पोरं गाड्या घेते, ट्रॅक्टर घेते, व्यास्त महामंडळ भरतंय. LY पण 7-8-9 महिन्यापासून परतावे येत नाही, पोरांना जगायचं कसं? तर त्यांनी सांगितलंय, मला माहित नाही ते खरं खोटं, छगन भुजबळांनी फोन केला म्हणून बंद केलं, आणि अजितदादांनी फडणवीस साहेबांनी ऐकलं आणि त्याच्या म्हणण्यावर बंद केलं, असं ते मला आत्ता म्हणले. आपल्या नसतं पोटात राहत, आपण खपकून सांगून टाकत असतो, आपण काय भेटतं का मी कोणाला? आणि ते खरं निघालं की मग फडणवीस साहेबाकडून अजितदादाकडे मी बघतोय, फक्त ते खरं निघाव मग बघतो मी समाज. हे बघा, माझं भाजपचं किंवा त्या शिवसेनेचं, राष्ट्रवादीचं, काँग्रेसचं, बेसरामाचं मग त्यांचे काय वैर नाही, दुश्मनी नाही, किंवा त्या फडणवीस साहेबाचा मागा बांधाला बांध नाही, त्याने काय धनबारांचे मसाळ चोरून नेली नाही, किंवा काय कांद्याचा पोता एखादा नेला नाही, सगळं भुजबळला दिला वा त्यांनी बटाट्याचा पोता नेला, असं काही झालेलं नाही. आमचं त्यांचं काय बांधाला बांध नाही, काय नाही, काय नाही. का त्यांची एखाद बार काय शिळे आणि चोरले नाही फडणवीस साहेब म्हणून त्यांचं आमचं लय लागलंय, असं बी काही नाही. माझ्या समाजावर अन्याय केला काही मी सहन नाही करत, अजिबात नाही करणार नाही. तुम्ही मला एवढ्या लोकांनी नाव ठेवलं तरी मी ऐकणार नाही. माझ्या समाजावर अन्याय केला मी बोलणार. आता आपल्या काही लोकांना काय होतं, झालं होय पुढं डबाडा गेलं 2च दिवस होतं वाटतं, बंडा बैल होता वाटतं. आपल्या लोकांना, काही लोकांना असं वाटतं की मी
एखाद्या वेळात लई बोलतो, पट्ट्यावर गाडी आल्यावर नाही ते गंगार घसरती नाही असं नाही. पण मग मला एक उत्तर द्या ना, इथं बसलेल्या माझ्या माया माऊल्यासह सगळ्या मायबाप मराठ्याने मला उत्तर द्या. मी एखाद्या बार घोड्याला होतो म्हणून काही ना वाईट वाटतं. आता मला तुम्हीच उत्तर द्या. मी बोलायचं बंद करतो उद्यापासून, एक दिवस कोणाला घोडा लावणार नाही. पण उत्तर द्या, तुम्ही इथं बसलेले तुमच्या बापाला किंवा तुमच्या पोराला जर चौकात एखाद्याने चापट मारली तर तुम्ही गप बसणार का? मग मी या समाजाला मायबाप मानले. माझ्या समाजाचा कोणी अपमान केला आणि त्याचा आरक्षणाविषयी त्याला आड होतील होतं मी कच गोळे म्हणून लावतो. मये तळपायच्या अगमस्तकाला जाते की माझ्या लेकरा बाळाचे किती हाल आहेत. तुम्ही नोकऱ्याला आहेत, तुम्ही त्या कंपन्यात कामाला आहेत, पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागा टाकून लेकी बाळीला पोराला आणि पोरीला शिकवले तुम्ही की जर नोकरीला लागले तुमच्या स्वप्नाची राखरांगोळी होती आणि तुमचं स्वप्न पूर्ण करायसाठी मी ताकदीनं लढतोय म्हणून तसं बोलतो या निर्णयाकडे. तुम्ही रात्रंदिवस राबता म्हणजे का तुमच्याकडे पैसा लय झाला म्हणून नाही. इथं बसलेले एकालाही वाटणार नाही आमच्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या लेकी बाळीच्या वाट्याला येऊ नये किंवा माझ्या लेकरा बाळाच्या वाट्याला येऊ नये हे प्रत्येक आई बापाला वाटतं. मग तुम्ही जर एवढा पैसा घालता, इतके कष्ट रात्रंदिवस करता, प्रत्येकाला वाटतं माझी लेक अधिकारी झाली पाहिजे, माझं पोरगी अधिकारी झाली पाहिजे, आणि ते स्वप्नच पूर्ण नाही झालं तर तुमच्या लेकराच्या वाट्याला सुद्धा विश्वभर दारिद्र्य. म्हणून आपण इतकं लावून धरले. समाजाच्या तुमच्या मनातलं स्वप्न तुमच्या लेकरा बाळाचं पूर्ण करण्यासाठी मी रक्त जाळतोय. आता मी इतक्या वेळ उभा राहिलो ना, मला आता 10 मिनिटं खाली नाही बसता येणार, आणि खाली बसलो तर मला उठता येत नाही. आजही काय नाही राहिलं माझ्या अंगात बघाय. तुम्हाला डायरेक्ट हाडकं दिसतील सगळ्या. माझ्या हाडकाला डायरेक्ट शिराच्या टाकल्या. सलाईन लावायचे मला ना, सलाईन सुद्धा डॉक्टर लावू शकत नाही, फक्त या समाजासाठी. मरण तर कसं येतो, ऍक्सिडेंट होतो, अटॅक येतो, माणूस कसाही मरतो. पण ज्या समाजात मी जन्म घेतला ना, या समाजाला मला खाली मान घालून वागू द्यायचा नाही, यांना उंचीवर नाही. मी नाही विचार करत, रात्रच फिरतो. आपल्याला आपला समाज आणि समाजाच्या लेकराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झुंजावं लागणार. नसता काय अर्थ नाही. तुम्ही कष्ट केले, तुमच्या जागेवर तुमचं पोरग तुमची पोरगी कष्ट करणारे पुन्हा त्योच पाडा आणि पुढचा विचार करून बघा. आपले जर एखादा अधिकारी झाला, तो महसूल मध्ये असू द्या, रेल्वेत असू द्या, त्या पोलीस विभागात असू द्या, ते शैक्षणिक क्षेत्रात असू द्या, ते सहकार कुठे असू द्या, आपल्याला बढतीच मिळाली. एखादं जर आपला अधिकारी झालं, कॉन्स्टेबल होऊ द्या, नाही तर PSI होऊ द्या, तहसीलदार होऊ द्या, तिथं जे रिटायर होत होती, जिथं लागलं तिथं तसं का त्याच्या पुढच्याला भेवकांचित केलं, तिथं रिटायर होती, हालतच नाही पुढं. त्याच्या मागून येऊन पुढे जात तिथं ते म्हणते बायला बारका साहेब होता, मोठा झाला आता ते ठेट्याच्या हाताखाली. म्हणजे आपण बढती मिळत नाही त्याचं मूळ कारण हे आरक्षण. आपणच किती दिवस एक्स्ट्रा ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हरकी करायची, आपण किती दिवस हमाली करायची, आपण किती दिवस म्हातारे कामगार म्हणून काम करायचं, आपण किती दिवस कंपन्याकडे उभं राहायचं, किती दिवस कंपन्यात जायचं, आपणच ट्रॅक्टर जिपार आपणच चालवायचे, आपणच रिक्षा चालवायचे, आपणच हॉटेल टपऱ्या चालवायच्या, किती दिवस. कधी स्वप्न बघायचंच नाही की आपले लेकरं आपल्याला उंचीवरती न्यायचे. आपण जे काम केलं ते आपण पोरांनी आपल्या केलं नाही पाहिजे. आपलं पोरग सुद्धा लहान दिवसाच्या गाडीत बसूनच आलं पाहिजे. आपल्या सुद्धा कुळाची शान वाढली पाहिजे. आपण कॉलर टाईट करून रस्त्यानं चाललं पाहिजे. माझं पोरग माझी पोरगी IPS झाली, अधिकारी झाली, हेही स्वप्न आपण बघितलं पाहिजे ना. का आपण नुसतं असंच कष्ट करायचे आणि मरायचं, शेतात रात्रंदिवस राबायचं आणि मरायचं. स्वप्न आमच्या बापाने बघायचेच नाही. आम्ही हातगाड्या थानायच्या, आम्ही टायर थानायचे, उसच तोडायचे, ट्रकवर ड्रायव्हर आम्हीच, ट्रॅक्टरवर पण आम्हीच. काय एखाद्या कंडक्टरला, एखाद्या एसटीच्या ड्रायव्हरला वाटत नाही माझं पोरग माझी पोरगी अधिकारी व्हावं म्हणून. आपल्या सुद्धा स्वप्न असले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण ताकदीने एकजूट सगळेजण असलं पाहिजे. समाज प्रगतीकडे जाणार नाही तुमच्या माझ्या चुकीमुळे, लक्षात ठेवा. हे बघा, मला हजारो करोड रुपये दिले असते यांनी. हे सरकार इतकं चाबड्या धावण्याचे दे, हे चालतं भूमी ते कोणाला बी. मला तर 4थी पासच म्हणते ते सगळ्याच्या मुंडक्यावर पाहिलेला आहे. 4थी नापास तर नापास. तुम्हाला वाटलेलं की नाही सगळ्याला?
आणि मग काय करायचं चौथी असून 5 वर्ष तुला काय गेले आमच्यात बी काही केले अभ्यास केले माझ्याच मागा लागायचे ते सरकारच्या मागा लागायचं सोडून ट्रक भरून गोणी भरून पुस्तक नुसतं वजच कवर पुस्तक कवर वाचतो कवर नाही कोणाला आणि एक मागणी मान्य व्हाय एक व्हाय ना बोलायचं माया मागा लागायचं कुणी बी मी उत्तर देणार तुम्हाला काय माया मागा लागायचं लागा मी मराठ्याला उत्तर देणार नाही आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे मी माझ्या समाजासाठी मला जसं लढता येईल तसं लढलो पण तुमच्या पदरात 58 लाख नोंदी टाकल्यामध्ये 3 करोड मराठी आरक्षणात घातले ही लहान आकडा नाहीये सरकारला विचारलं होतं मी त्यावेळेस मला खरं सांगा म्हणलं नोंदी सापडल्या किती त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस 54 लाख आकडा होता मी सरकारला विचारलं साहेब मला खरं सांगा माझा करोडो गोरगरीब मराठा समाज रस्त्यावर माझी जागा करू नका मी सरकारशी आणि मंत्र्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी आलेलो नाहीये मला माझ्यासाठी समाज मोठा आहे आणि त्या समाजाशी गद्दारी करणारा मी पायाखाली तुडितो माझ्या समाजाची फसवणूक होता कामा नये मला खरं सांगा नोंदी किती निघाल्या सरकारनं त्यावेळेस आपल्याला प्रोसिडिंग दिलेलं आहे त्याच्या सगळ्या इतिवृत्त आहे सरकारने सांगितलं 54 लाख नोंदी नाही सापडल्या 57 लाख नोंदी सापडल्या याचं प्रोसिडिंग सरकारने आपल्याला दिले त्याच्यावर 5-5 जरी धरल्या 2.5 ते 3 कोटी मराठी आतापर्यंत आरक्षणात गेले आता गॅजेट मधून काही घालतो मी तर मोगाशी सांगितलं शिवंतराजे साहेबाला मंत्री महोदय साहेबाला सांगितलं आणि शंभूराजे देसाई साहेबाला सुद्धा सांगितलंय तुम्हाला वाटेल मराठवाड्याचं दिलंय मी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश कोकण असं करत बसत नसतो मला पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं सुद्धा गॅजेटियरची GR पाहिजे त्यांनी सांगितलंय की मागची निवडणूक होती तेव्हा सांगितलं होतं ही झाली की आम्ही पश्चिम महाराष्ट्र सुद्धा GR काढतो कारण मी सरकारचा नाही झालो तर मी माझ्या समाजाचा राहिलो म्हणून त्यांना काम करावं लागतं तसं मला 1000 करोड रुपये दिले असते काय माहिती झालं असतं तुम्हाला जेवण सटकून गेलेले ही आजकाल वर्गणी गेले त्याच्यातून फायदे आणतात एवढा मोठा नोटा कोण सोडी समाजाच्या लेकराचं रक्त ऐकून मोठी होणारी अवलाद नाही कारण मी क्षेत्रीय शिवण नको मला असाच उपाशी मरण तर समाजाला कधीच विकणार नाही आणि तुम्ही सुद्धा 1-1 घंटा 1.5 घंटा मी बोलतोय ना माझ्या जागा दुसरा असताना म्हणले असे जाऊन दिसून सकाळून कवाचं गडबड करतोय एक उठा नाही याच्यातलं एक सुद्धा हे माझ्या समाजाचं मी केलेलं इमानदारीचं मला मिळालेलं फळ आणि मला काय नको 1 रुपया नको तुमचा मी तुमच्याशी इमानदार आहे फक्त हाक दिली की तुम्ही काम सोडून रस्त्यावर येत जा तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय मी गप्प बसत नाही हटायचंच नाही कुठलंही प्रकरण असो कालचं प्रकरण बघा मी रणबोल पाठवलं होतं मालेगावचं मराठ्यांना सांगतो त्यात जात बघायची नाही लेख बाय तिला जात कळायच्या अगोदर मारलं गेलं ते मालेगावच्या 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून इतकं भयंकर हत्याकांड झालं ते की तिला चेहरा सुद्धा राहिला नव्हता इतके मोठमोठे चिरे डोक्यात घातले होते साधं नाही भाऊ ज्याचा गोळा जातो पुढचा त्याला कळतं थोडे मराठ्यांनी आणि राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी जरा भानावर या इथं जात नाही बघायची जर कुटुंबाने आपल्याला हाक मारली तर महाराष्ट्रातल्या अख्ख्या मराठ्यांनी त्या कुटुंबाच्या बाजूने उभारून महाराष्ट्राला कोपरा बंद करायचा त्या दिवशी त्या कुटुंबाचं लेकरू जाऊन सुद्धा त्यांना उपोषणाला बसायची वेळ आली किती लाजीरवाणी गोष्ट आहे त्याच्यात नाही बघायचं आपण ओबीसीचं एका कुणाचं आहे मराठ्यांवरचे संस्कार आहेत कोणत्याही लेखेबाले झालेलं असून धावून जायचं त्या कुटुंबाला उपोषणाला बसावं लागलं साहेब त्या दिवशी मी दादा मुख्य साहेब मंत्री महोदय साहेबांना फोन लावला गिरीश महाजन साहेबाला लावला त्यांचं मग फुटत नाही तरी लावला आमचं दोघांचं वागल्या नाही आमचं जमतच नाही 7-8 दिवस रोखतेच आणि आमचं बिघडतं लगेच वाकत आमचा असा एक खेळ आहे ते
याच्यावर जाऊन दे नको आता. हा उगं ते मग आपलं तसंच असतं. त्यांना म्हणलं साहेब ते बघा लेकी बाईचा विषय, मी जर कुटुंबाला भेट द्यायला आलो रे बाबा, जर कुटुंबात तिथं जर महाराष्ट्रात दोनची हाक झाली तर महाराष्ट्रात एक मंत्री रस्ते घेऊन देणार नाही, गोट्यानेच आणि मी काय. मग त्यांच्या दोघांची बैठक झाली वाटतं, मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबाची आणि दादा भुसे साहेबाची. त्यांनी त्या कुटुंबाला लिहून दिलं की आम्ही उज्ज्वला निकम साहेबाची नियुक्ती लगेच करतोय, सेपरेट बेंच देतोय, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ते केस चालवतोय. 4 मागण्यापैकी 3 तातडीनं त्यांनी त्या दिवशी मान्य केल्या आणि उपोषण सोडलं. ही मराठ्यांचा दबदबा सुद्धा कामाला गरीबाचा येतो. म्हणून एकजूट राहता, काय फरक नाही पडत, थोडं उशिरा जेवायला मिळालं. आज कसं काय बसले तुम्ही इतके तुरुंब गल्ली भरली, उशिरा भाकर मिळालं काय मरायला लागले का? मी उपोषी तुम्ही उपोषी, मी आता पाठपोत बोलणार आहे. काय म्हणणं तुमचं? आपण वेळ द्यायचं शिकायचं, आपण एकमेकाला ज्ञान द्यायचं, एकमेकाकडून घ्यायचं आणि ते समाजासाठी द्यायचं, समाजाचे लेकरं मोठं करण्यासाठी करायचं. त्या दिवशी 100 जण मोठमोठाले जमलं नाही, झालं ठरलं गप्पा. मी इकडे आवड होते त्यांचं दोघांचं रेट शेंग आणते दोघं, काय म्हणते दोघं एकामेकाला काय मिळत लागणार त्यांचं. मग आता बंद करते मन बंद करते, पण ते बंदच करणार दोघं. आपल्याला त्या दिवशी आपण सगळ्या मराठ्यांच्या व्यावसायिकांना सांगितलं, तुम्ही यशस्वी कसे झालात हे गोरगरीब लोकांना सांगत जा. तुम्ही अधिकारी कसे झाले, तुम्ही कोणत्या पोस्टवर कसे गेले. आपला रिटायर झाला, मी कसा झालो सांगत नाही, अनुभव शेअर करीत नाही. 30 वर्षाचा रिटायर झाला, शेतात फार्म हाऊस बांधतो, तिकडे ते पवायचं काय पण बांधितं, 2-3 नातू त्या संघ त्याच्यात पडत, टंगडं मोडून पडलं तिथंच. झालं कामान धामाचं गाचपण, कामातून गेलं. तर आमच्या कामाला नाही आलं, घरच्याच्या नाही आलं, नातू सांभाळायच्या कामाचं नाही राहिलं. आपल्या असे ज्ञान देणार नाहीत. आपण जर एखादा व्यवसाय असला ना, त्याला जर म्हणलं तुम्ही लय यशस्वी झाले राव या व्यवसायात, आम्हाला तेच करायचा व्यवसाय, ते म्हणतो याच्यातून बोलून नाही तर असे मी सोबत पोड याच्यात लय प्रकारे आपले असे येऊ नये आपण म्हणून. ते म्हणतो मीच बेजार आहे आणि याच्यावर लई बरोबर काम करावं लागतं, याच्या डोक्यावर कोण बरोबर चालू मला. आपले असे खोडीचे ते म्हणणार ना तू असं असं का, तू असं असं कर, ह्यो अनुभव आहे. आपले हे करू नको म्हणणार, मीच फसलो म्हणतो येऊन त्याच्यात. फसला मग 7 गाड्या कशा घेतल्या. अरे किती काय करावं, लोकांना काहीच कळणार मला. मी माझ्या समाजाला माझ्या भाषेत समजून सांगितलं, माझ्या समाजाला कळालं आरक्षण असं आहे. माझ्या अगोदरच्या अभ्यासकांनी सुद्धा सांगितलं, त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान याच्यात, पण त्यांचं एखादं समजलं नसत. घराघरातल्या मराठ्यांना कळालं, मी माझ्या भाषेत सांगितलं. कुणबी म्हणजे काय, आपला आज आपण पूर्वी पुढं लग्न जमायला गेले तर पोरीकडचे विचारायचे नवरदेव पोरग काय करतो. मग आपल्या जमायला गेल्याने म्हणायचे आमचं पोरग एकटं 15 एकर कुणबी गोडीते, म्हणजे 15 एकर शेती ओढीते. आता आपला आजा म्हणत होतो आपल्याला काय लाज आहे राव, शेतीचे काय लाज आहे. कुणबीचा अर्थ आता त्याचा नवीन शब्द आणले त्यांनी. कुणबीचा आता सुधारित शब्द आला शेती, आता शेतीला सुधारित शब्द आला कृषी, कृषीला आता सुधारित शब्द आला फार्मर. त्याला मी काय करू, तुम्ही काही बदली तर रोज नावं. त्याच्यामुळे कुणबी आम्हीच, मराठी आम्हीच, क्षेत्रीय मराठी आम्हीच, सगळं आम्हीच. हा काय म्हणणं तो आम्ही घेणार. उगा काही शिकत आपल्याला तू पाटील आहे, पाटील म्हणलं 15 जणांच्या आपासून मोकळा झाला. त्या गल्लीत जाय ना उद्या ठेवलेलं पुन्हा उगा बोबाटे सोडून द्या. मी होतं फुकट मोठ्यापणा जगायची काहीच गरज नाही. मला गाडी नाही ना, नाही मी लोकांच्या गाडीत बसतो. आणि खरं सांगतो तुम्हाला, मी लोकांच्या गाडीत आहे. त्याने जर मला इथं पनवेलमध्ये सोडलं, माझं 8 आणाने रिक्षा जायला सुद्धा अंतरवालीला. आता याचा शब्द त्यांनी बदल केला. आपण पूर्वी आपल्या आजी पण जे काय म्हणायचे, वाड्याला घराला वाडा, आता त्याला सुधारित शब्द आलाय हाऊस. आता मी काय करू त्याला, पहिले आपल्या आजी पण जे
चपलीला पायतान म्हणायचे, आता त्याला चप्पल म्हणतात, शूज. आता मग काय घालायला बंद करतो का, तसंच खरकतो का? तसं आम्हाला काय घेणं आहे? कुणबी म्हणजे शेतकरी. शेती शब्दाची मराठ्यांनी लाज बाळगायची नाही. आपण 96 कुळी 96 कुळीचे 92 कुळी 92 कुळीचे. सोयरपणाचा यशाशी काय संबंध नाही आरक्षणाचा. आरक्षण ही एक सुविधा आहे आणि ती आपल्या लेकरा बाळाला लेकी बाळीला उंचीवर नेणारी हे मराठी समजून घ्या. आता ते दिवस संपले. त्यामुळे लोकांवर भरोसा द्यायचा. आपल्याला काय वाटतं ना, आपल्या बुद्धीनं आपण चालायचं, लोकांनी सांगितलं म्हणून आपण करायचं नाही. अजिबात आपली ताकद आपल्या विरोधात व्हायला घालायची नाही. इथून पुढच्या काळात ज्या वेळेस समाजाचे आंदोलन उभा राहतील, जसे तुम्ही आज उपाशी तापाशी बसलात, तसं उपाशी तापाशी जर आपण आत्ता बसलो तर पुढच्या 50 पिढ्या सुखी होणार आहेत. पुढच्या 50 पिढ्या. म्हणून आपल्याला आता ऊन सहन करायचंय, पाऊस थंडी सहन करायची, तर पुढची पिढी सुखात राहणार. पुढच्या पिढीसाठी आपल्याला उभा करून ठेवायचंय. आपण आता कसं तरी रडत पडत आयुष्याकडे लावले. आपल्या लेकरा बाळाचे खूप हाल होणार आहेत पुढच्या पिढीचे, ते होऊ द्यायचे नाहीत. म्हणून माणसाने एकमेकाला भेटूस का हाल जायचंच नाही. लोक आपल्यावर जळायले पाहिजे. ते म्हणले पाहिजे लाईफ पॅकर जाते मराठीची, 5 घंटे झाले तिकडेच बसून येत, 7 घंटे झाले ते रोड जळायला पाहिजेत लोक. यायलाच बोलव का आता को रोबा रोगा लगेच सटाकलाच बसला टपरी पुढे जाऊन चुळीत चमकून चुना. आपण वेळ द्यायचा शिकायचं. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, समाज उंचीवर न्यायचा ही तुमची आणि माझी जबाबदारी. ही विनंती करायला मी तुम्हाला आलोय. तुम्हाला पनवेल करायला खरंच एवढ्या ताकदीनं तुम्ही जमला. मराठा भवनाचं तुम्ही चांगलं बांधकाम केलंय. समाजाच्या हिताचं काम त्याच्यातून होईल. तुमच्या सगळ्या टीमचं महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं खूप खूप कौतुक करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. सगळ्यांना धन्यवाद. जय शिवराय.